राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस नुकसान झाले त्या संदर्भात आपण काय सांगाल? राज्यात आणि विशेषतः चांदवड तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर पावसानं थांबून घातलं। सुरुवातीला यावर्षी 1 महिना आधी पाऊस आला, शेतकऱ्यांना जरा बरं वाटलं। त्यानंतर मध्ये जवळजवळ 1 महिन्याचा ताण दिला आणि आता जाता जाता प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं गेलं। काही ठिकाणी शेतकऱ्यांची माती, जमिनीतली मातीच वाहून गेली, त्यांची घरं पडली, त्यांच्या घरातल्या सगळ्या सामानाची नुकसान झाली आणि शेतकरी अत्यंत मेहताकुटी झाला। यावर्षी कांदा उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल किंवा भाजीपाला तयार करणारा शेतकरी असेल, हा सगळा या पावसानं, अति पावसामुळे त्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। कांदा उत्पादक शेतकऱ्याची अशी अवस्था झाली, ज्या वेळेला कांदा 1200, 1400, 1500 विकत होता, त्यावेळेला शेतकऱ्याला वाटलं की भविष्य काळामध्ये कांद्याला 2 पैसे मिळतील, त्यांनी कांदा लावून धरला। आज तोच कांदा 1000 रुपयाचा विकतोय आणि 1 क्विंटल कांदा तयार करायला 2000 रुपये लागतात आणि कांदा विकून मात्र त्या शेतकऱ्याला फक्त 1000 रुपये मिळतात, अशी परिस्थिती आहे। त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की ज्या अतिरिक्त पाऊस पडला ज्या त्या ठिकाणी, त्या ठिकाणच्या सगळ्या शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे केले पाहिजे। त्यांना 50,000 रुपये एकरी अनुदान दिलं पाहिजे। एक ज्या शेतकऱ्यांनी गेल्या 3 महिन्यामध्ये कांदे विकले, ज्यांचे कांदे 1000, 1200, 1500 रुपये विकले, त्या प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी 500 क्विंटलची मर्यादा ठेवून 1000 रुपयाचं अनुदान क्विंटल मागे या सरकारने दिलं पाहिजे, तरच हा शेतकरी जगू शकेल। अन्यथा या वर्षी शेतकऱ्याचं 100% खरीप गेलेलं आहे, 100% खरीप गेलेलं आहे। आज पोळ कांद्याच्या लागवडी मोठ्या प्रमाणात चालू आहे, त्याबद्दल दुमत नाही, परंतु हा जो पाऊस झाला, हा पाऊस आता मागचा जो झाला तोच एक दिवस जो 18 तास पाऊस झाला, बाकीचा पाऊस काही ठिकाणी पडला, काही ठिकाणी पडला नाही, अशी परिस्थिती आहे। म्हणजे जे सातत्य पावसाचं लागतं ते यावर्षी सातत्य नव्हतं। त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की तुम्ही खताचे भाव वाढवले, तुम्ही औषधांचे भाव वाढवले, तुम्ही बियाण्यांचे भाव वाढवले, मजुरी वाढली, परंतु त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाहीये, तो देण्याच्या संदर्भामध्ये या सरकारच्या वतीनं प्रयत्न झाले पाहिजे। कारण मागच्या काळामध्ये ज्यावेळेला 2019 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदीजी जेव्हा पिंपळगावला आले होते, त्यावेळेला मी देखील दुरून भाषण ऐकलं होतं आणि त्यावेळेला ते म्हणाले होते की भाइयों 2022 तक रुको, आपकी किसानों की आमदनी मैं दुगनी करूंगा। आमदनी दुगनी करूंगा याचा अर्थ असा आहे, आम्हाला जर 1 क्विंटल कांदा विकायला खर्च येतो, 1 क्विंटल कांदा तयार करायला 2000 रुपये खर्च येत असेल, तर आमचे ते कांदे 4000 रुपये क्विंटल विकले पाहिजे। हे विकण्याच्या संदर्भामध्ये सरकारचं काय धोरण आहे हे शेतकऱ्याला समजलं पाहिजे। आमच्या कांद्याला भाव नाही, आमच्या मक्याला भाव नाही, आमच्या भाजीपाल्याला भाव नाही, आमच्या अन्नधान्याला भाव नाही, तो भाव मिळावा एकच रास्त अपेक्षा आहे। नुकसान भरपाई मिळावी एकच रास्त अपेक्षा आहे आणि कर्जमाफी व्हावी ही रास्त अपेक्षा आहे। या मागण्या आम्ही आपल्या माध्यमातून सरकारला करतो, त्या मागण्या सरकार लवकर पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे।